बुलढाण्यातलं स्त्री रुग्णालय हायटेक आहे, मात्र मुख्य रस्त्यापासून स्त्री रुग्णालयाकडे जाणारा जो रस्ता आहे त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेत, गिट्टी उघडी पडली, त्याची दयनीय अवस्था झाली आणि याच रस्त्यावरून प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलांची प्रसूती होती की काय अशी भीती निर्माण झाली आहे. आपण बघू शकतो, मी सध्या त्याच रस्त्यावरती आहे, जो रस्ता स्त्री रुग्णालयापासून मुख्य रस्त्याकडे जातो आणि ही जी अवस्था जी आहे या रस्त्याची संपूर्ण गिट्टी उघडी पडलेली आहे. ठिकठिकाणी खड्डे सुद्धा या रस्त्यावरती पडलेले आहेत आणि याच रस्त्यावरून दररोज अनेक महिला ज्या आहेत त्या स्त्री रुग्णालयामध्ये उपचारासाठी जातात. काही महिला ज्या आहेत ज्या प्रेग्नंट असतील त्या महिला सुद्धा याच रस्त्यावरनं रुग्णालयामध्ये जातात. मात्र या रस्त्यावरून जाताना त्यांची प्रसूती होते की काय अशी भीती त्यांच्या मनामध्ये सतत होत असते. कोट्यवधी रुपये खर्च करून आपल्या बुलढाणा येथे स्त्री रुग्णालय 4-5 वर्षापूर्वी बांधण्यात आलं होतं. अनेक सुविधा ज्या आहेत, हायटेक सुविधा त्या रुग्णालयामध्ये आहेत. मात्र दुर्दैव असं आहे की ज्या रुग्णालयामध्ये हायटेक सुविधा आहेत महिलांसाठी, त्याच रुग्णालयाकडे जाणारा हा जो रस्ता जो आहे, आपण जर परिस्थिती पाहिली तर अतिशय बिकट परिस्थिती या रस्त्याची आहे. जे खड्डे आहेत, गिट्टी उघडी पडली. काही दिवसापूर्वी या रस्त्याचं ठेकेदारानं काम सुद्धा केलं होतं, मात्र अर्धवट काम या ठिकाणी पडले. फक्त गिट्टी आथरून यावरती डांबर न टाकता हे काम या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे. अतिशय या रस्त्यावरून जाताना रुग्णांना नरक यातना सोसाव्या लागतात अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. रुग्णालय प्रशासन एखाद्या मोठ्या घटनेची वाट पाहत आहे का अशी सुद्धा या ठिकाणी चर्चा आहे. दुसरी जर पाहिलं तर याच बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाला आता शासकीय महाविद्यालयाचा दर्जा या ठिकाणी मिळाला आहे. मोठमोठ्या सुविधा या ठिकाणी आहेत. जवळपास अनेक विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन घेऊन पुढची जी काही पिढी जी आहे वैद्यकीय क्षेत्रातली ती सुद्धा याच ठिकाणाहून घडणार आहे. मात्र सुविधेच्या बाबतीत जर का विचार केला तर या रस्त्याची जी अवस्था जी आहे ती अतिशय बिकट झालेली आहे आणि तात्काळ या रस्त्याचं काम करावं, जेणेकरून महिला रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही अशी मागणी जिल्ह्यातील महिला रुग्णांची या ठिकाणी आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.